मुलांना, घरच्यांना जर सुट्टी असेल आणि अगदी दिवसभराचा पोटभरीचा नाश्ता म्हटलं ना, तर आपण इडली आणि डोशाचा पटकनी विचार करत असतो. पण थंडीचे दिवस चालू झाले, की इडली डोशाचं पीठ व्यवस्थित आपलं आंबत नाही. त्यामुळे काय होतं, इडली हलकी-फुलकी बनत नाही, जाळीदार बनत नाही. तिला एक चांगली अशी आंबट अशी टेस्ट येत नाही. तर आज आपण इडलीचं पीठ थंडीच्या दिवसामध्ये अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने परमिटेशन करायचं, डाळ तांदूळ त्यामध्ये डाळ किती घालायची, तांदूळ किती घ्यायचं, भिजत कसं घालायचं डाळ तांदूळ, हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आज आपण इथे बघणार आहे. त्यानंतर वाटताना घरातला कोणता पदार्थ यामध्ये घालायचा ते सुद्धा बघणार आहे. सोबतच सांबार आणि चटणीची ही रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करू. इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ चांगलं निवडून घ्यायचं आणि एक वाटी घ्यायची. वाटीने तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचं. आता मी इथे 4 वाट्या इतकं भरेल एवढं तांदूळ घेतलेलं आहे. म्हणजे 4 वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतलं तर 1 वाटी आपल्याला सफेद उडदाची डाळ यामध्ये आवर्जून घालायची. कमी नाही घालायची आणि जास्तही नाही घालायची. आणि 1 चमचा आपल्याला मेथी घालायची. थंडीच्या दिवसात मेथी जास्त घालायची, त्यामुळे परमिटेशन पिठाचं लवकर होतं. आता डाळ तांदूळ आपल्याला 5 ते 6 पाण्याने चोळून चोळून ठेवायचं. त्याचं कारणही मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. आणि डाळ तांदूळ भिजवताना पाणी गरम करायचं आणि गरम पाणी घालून आपल्याला 8 तास तरी डाळ तांदूळ इथे भिजत ठेवायचं. 8 तास आपलं झालेलं आहे. डाळ तांदूळ आपलं भिजलं गेलेलं आहे. आता इथे डाळ तांदूळ धुवून घ्यायचं नाही. जेव्हा आपण वाटून घेणार आहे तेव्हा अजिबात धुवायचं नाही. गार पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही. आता डाळ तांदूळ आपण वाटायला घेतलं. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले तीच वाटीभर आपल्याला शिजवलेला भात घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, मी इथे पोह्यांचा वापर केलेला नाही आहे. भात मी इथे शिजून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून वाटताना गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं. गार पाणी कुठेही वापरायचं नाही. अगदी परफेक्ट तुमचं पीठ जे आहे ते परमिटेशन होणार आहे. इडलीसुद्धा तुमची हलकी आणि जाळीदार होणार आहे. फक्त तुम्हाला ह्या स्टेप वापरायच्या आहे. डाळ तांदूळसुद्धा आपल्याला गरम पाण्यात भिजत घालायचं आहे. वाटतानासुद्धा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. शिजवलेला भात ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ती 1 वाटी शिजवलेला भात यामध्ये घालायचा आणि वाटताना बारीक वाटायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी आपल्याला वाटलं थोडंसं तर गरम पाणी यामध्ये घालायचं आणि डाळ तांदूळ चांगलं वाटलेलं पीठ जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं. फेटताना एकाच दिशेने फेटायचं, म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते. आता आपण इथे हे फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरून आणखी एक झाकण ठेवायचं, ज्यामुळे जी वाफ असते, ऊब असते, ती आतमध्ये अशी कोंडली गेली पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता रात्रीचं मी साधारणतः 8 वाजता ठेवलेलं आहे आणि सकाळी 11 वाजता मी इथे तुम्हाला दाखवते. बघू शकता किती व्यवस्थित असं डब्बल पीठ आपलं फुगलं गेलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि असं डब्बल फुगले गेलेले व्यवस्थित पीठ आपलं जे आहे ते असं परमिटेशन त्याचं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, एकाच दिशेने आपल्याला पळीने हे पीठ हलवून घ्यायचं. त्यामधली जी हवा आहे ती हवा काढून घ्यायची, म्हणजे पीठ जे असतं ते हलकं बनतं. आता हे झालं आपलं इडलीचे पीठ तयार करून झालेलं आहे. आता आपण इडली बरोबर खाण्यासाठी सांबार आणि चटणी पहिली करून घेणार आहे आणि मग आपण इडली इथे उकडायला ठेवणार आहे. तुरीची डाळ घेतलेली, स्वच्छ धुवून घ्यायची. तुमच्याकडे ज्या भाज्या घरामध्ये असेल त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. कांदा टोमॅटोसुद्धा बारीक चिरायचा आणि डाळ शिजवतानाच आपल्याला ह्या भाज्या डाळीमध्ये घालून द्यायच्या. आता मसाले जे आपण सांबारसाठी वापरतो ते सगळे मसालेसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचे. लाल तिखट, हळद, हिंग, धने पावडर, जिरी पूड आणि यामध्ये घालायचं आहे 2 चमचे आपल्याला सांबर मसाला नक्की घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे 1-1.5 चमचा आणि
तेल घालायचं, व्यवस्थित पाणी घालून हलवून घ्यायचं आणि अगदी आपल्याला 6 ते 8 शिट्ट्या करून आपल्याला डाळ व्यवस्थित असं गरगट होईपर्यंत शिजवून घ्यायची. 7-8 शिट्टे झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, कलर तुम्ही बघू शकता सांबरचा. अगदी असंच यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून जरी सांबर खायला घेतलं ना तरी त्याची चव एकदम छान लागते. तडका द्यायची सुद्धाही गरज पडत नाही. आता काय करायचं, यामध्ये चिंच गुळाची चटणी आणि छोटी वाटी गूळ इथे मी बारीक किसून घेतलाय, तो आपल्याला घालायचा. आता ह्या दोन्ही साहित्य तुम्ही शिजवताना जरी घातलं ना तरी काहीच हरकत नाही. आणि परत एकदा डाळ आपल्याला चांगली ना फेटून घ्यायची, एकदम तिचा गरगट करून घ्यायचा. सांबरमध्ये डाळ कुठेच दिसली नाही पाहिजे, पूर्ण तिचा गाळ झाला पाहिजे. आता इथे तडका बनवून घ्यायचा. तेल घालायचं, त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि खडा मसाला 2 बेडगी मिरची, मेथीचे दाणे घालून हा तडका बनवायचा. आणि यामध्ये आपण हाटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची. थोडंसं अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं. वाटलं मिठाची गरज वाटली तरच यामध्ये मीठ घाला. छान असं आपलं सांबर आहे ना, हे अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे सांबर आपलं बनून तयार होतं. वेगळ्या भाज्याही शिजवायला नको, वेगळ्या तडकाही बनवायला नको, काहीच नको. एकदम सोप्या पद्धतीने. आणि चव तुम्ही म्हणशाल ना तो खूप छान लागते, कारण ज्या भाज्या आपण आहे ना त्यासुद्धा सांबरमध्ये शिजून घेतलेल्या. सांबर बनून तयार झालं ना की आपल्याला इथे चटणी बनवायची. ओलं खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे, आलं घेतलेले, थोडं लसूण घेतलेलं आहे, थोडासा हिरव्या मिरच्या, फुटाणा डाळ, अर्धा लिंबू आणि शेंगदाण्यांची वरची साल काढून मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले. मीठ, साखर आणि पाणी घालून चटणी एकदम आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची. बघू शकता पांढरा शुभ्र अशी आपली चटणी इथे बनून तयार झालेली. चटणीला ना आपण हलकासा तडका देऊन घेणार आहे. तर 1-2 पळी आपल्याला तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची, कढीपत्ता, हिंग आणि 2 बेडगी मिरची घालून हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा गरम असतानाच आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर ही झाली आपली इथे चटणी सुद्धा बनवून तयार. इडलीची चटणी लक्षात ठेवा थोडीशी पातळ असते. आता पीठ आपलं झाकून ठेवलं होतं, बघू शकता. परत एकदा पीठ चांगलं हलवून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला ना काहीही घालायची गरज नाही. सोडा, इनो, आपल्याला दही वगैरे काहीही घालायची गरज नाही. इडली पात्रात पाणी गरम करायला पहिलं ठेवायचं. जेव्हा आपण इडलीच्या प्लेटी जर इडली पात्रामध्ये ठेवणार आहे तेव्हा पटकन त्यांना अशी हीट भेटली ना की इडली चांगली फुगते सुद्धा, झाईदार सुद्धा होते आणि हलकी फुलकी होते. म्हणून आपल्याला पहिलं पाणी गरम करायला ठेवायचं. इडलीच्या प्लेटींना आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर इडली आपल्याला पीठ आपल्याला या कप्प्यांमध्ये भरून घ्यायचं. आणि पाणी तुम्ही इथे बघू शकता, पाण्याला उकळी आलेली आहे आणि लगेच आपण इडलीची प्लेटी जी आहे त्या यामध्ये ठेवून घेणार आहे. इडलीला लगेच वाफ भेटली, हीट भेटली ना की इडली लगेच फुलायला तयार होते. अगदी 5-7 मिनटामध्ये तुम्ही इथे बघू शकता इडली टम अशी वरती फुगून आलेली, अगदी व्यवस्थित उकडली गेलेली आणि तुम्हाला हे दिसत असेल अगदी परफेक्ट अशी तिला जाळी पडलेली आहे. आता इडलीच्या प्लेटी आपल्याला इडली पात्रातून बाहेर काढून घेतल्या की लगेच इडली प्लेटीतून काढायची घाई करायची नाही. थोडंसं प्लेटी थंड होऊन द्यायच्या आणि मग इडली आपल्याला काढून घ्यायची. म्हणजे काय, इडली सहज निघली पण जाते, भांड्याला अजिबात इडली चिटकत नाही. तर इथे बघू शकता मी हातानेच इडली इथे काढून घेतलेली आहे. अगदी हाताने सुद्धा इडली पटकनी निघते आणि इडली कशी मस्त अशी टम फुगलेली, हलकी झालेली आहे. हाताने दाबली तरी अशी लगेच दाबली जाते आणि एकदम जाळी पडलेली, पांढरं शुभ्र अशी आपली ही इडली इथे बनून तयार झालेली. तर मी सगळ्या इडल्या ज्या आहे त्या अख्ख्या इडल्या मी हाताने काढून घेतलेल्या आहे. अशी हलकी झालेली आहे, आपण हातात दाबली तर मूळ जागेवरती येते आणि एकदम लवचिक अशी आपली ही इडली इथे बनून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्यांना सुट्ट्या लागल्या, मुलं घरी असली आणि सगळे घरी असेल ना तर अगदी दिवसभराचा पोटभरीचा नाश्ता, जेवण सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही.
इडलीकडे पाहिलं जातं. इडलीने पोटही भरतं आणि अगदी दिवसभराचं जेवणसुद्धा होतं. छान सांबार आणि अशी पातळसरच आपली इडलीची चटणी इथे ठेवायची, कारण इडलीसाठी चटणी पातळ असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला इडली, सांबार आणि चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की